कर्जत शहरातील नागरिकांना चतुर्थ वार्षिक मालमत्ता करवाढबाबत नोटिसा पाठवण्यात आल्यानंतर शहरातील नागरिक 20 डिसेंबरपासून आक्रमक झाले आहेत. त्यानंतर नागरिकांनी पालिकेत येऊन आपल्या समस्या मांडल्या. आम्ही कर्जतकर म्हणून सर्वांच्या तक्रारी आणि समस्या हरकतींचे निवेदन पालिकेला देण्यात आले. मात्र त्यावर पालिकेकडून कोणतीही माहिती देण्यात येत नसल्याने 26 जानेवारी रोजी आम्ही शहरातील लोकमान्य टिळक चौकात आंदोलन करणार आहोत. 23 जानेवारीपासून होणाऱ्या तीव्र आंदोलनाची माहिती प्रशासनाला व्हावी आणि त्यापुढील सर्व जबाबदारी आणि परिणामांची जबाबदारी प्रशासन आणि शासन यांची असेल, अशा आशयाचे निवेदन आम्ही कर्जतकर यांच्याकडून नगर परिषदेमध्ये येऊन देण्यात आले. जोपर्यंत कर मूल्यांकनाबाबत कायदेशीर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत नगर परिषदेने कर वसुलीचा आग्रह करू नये या विषयावर आंदोलन केले जाणार आहे. नागरिकांचे निवेदन घेण्यासाठी कर्जत नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी रजेवर असल्याने उपलब्ध नव्हते. त्यावेळी कार्यालय अधीक्षक गोसावी आणि सुदाम हसे यांनी नागरिकांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली. यावेळी आम्ही कर्जतकर यांच्या वतीने ॲडव्होकेट कैलास मोरे, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रवीण गांगल, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, रमाकांत जाधव, विनोद पांडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार, कर्जत.